हाल, हजारो त्या ठिकाणी दास दासी मनामध्ये इच्छा केली इथे कर्दमजी जर असते तर बरं झालं असतं, लगेच प्रगट तिथे कर्दम ऋषी. पहिले त्या ठिकाणी ऋषी मुनी संकल्पाने सगळ्या गोष्टी होत होत्या. शाप दिला की तो शाप त्या ठिकाणी लागत होता. आता तेवढं आपल्यामध्ये त्या ठिकाणी खरं आपलं जीवनच राहिलं नाही, त्याच्यामुळे त्याचं सामर्थ्य सुद्धा तेवढं राहिलं नाही बोलण्याचं, कारण पवित्रता त्या ठिकाणी नाही. पहिलं सगळं विधीनं नियमानं लोक वागत होते, म्हणून त्याचा प्रभाव सुद्धा त्या ठिकाणी होत होता. आणि मग त्याच्यातून त्या ठिकाणी बाहेर आली अतिशय दैदिप्यमान जशी देवांगना आली असावी. दास दासी त्या ठिकाणी अनेक आहेत. दिव्य विमान तयार केलं कर्दम ऋषींनी आणि त्या विमानामध्ये बसून दोघं जण बसलेले आहेत, देवहूती आणि कर्दम ऋषी. दासी त्या ठिकाणी आहेत अनेक सोबत, आणि अनेक ठिकाणी त्या ठिकाणी पवित्र ठिकाणी स्वर्गाचं सुद्धा ठिकाण असं नाही अशा ठिकाणी फिरवलं. अनेक त्या ठिकाणी तराखोरामध्ये देवहूतीला फिरवून आणलं. अनेक वर्ष विहार केला, पण असं वाटलं की आताच एक क्षणच त्या ठिकाणी गेला की काय, असं वाटू लागलं त्यांना आल्यानंतर. मग आल्यानंतर काही काळाने या देवहूतीला कर्दमजींपासून 9 कन्या झाल्या. आता या 9 कन्या म्हणजे नवधा त्या ठिकाणी भक्तीच आहे. श्रवण, कीर्तन, पादसेवन, स्मरण, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि मात्मनिवेदनम 9 प्रकारचे भक्तीच त्या ठिकाणी या 9 कन्यांच्या रूपाने अवतीर्ण झाली. आणि इकडे त्या ठिकाणी त्यांचं नाव असं आहे. पहिलीचं नाव आहे कला, दुसरी अनुसया अत्रि ऋषींची पत्नी अनुसया, तिसरी श्रद्धा, 5वी हवीरभू, क्रिया, गती, ख्याती, भगवती अरुंधती वशिष्ठ महाराजांची पत्नी, आणि शांती. आणि आता त्या ठिकाणी म्हटले आता मी जातो संन्यास घ्यायला. म्हणे मला कुणाच्या जीवावर सोडून जाता आहात, मी कशी राहू. मग वचन आठवलं, तपश्चर्या करत होते ना तेव्हा म्हटले होते देवा तुम्हाला जी कन्या धारण करेल अशा कन्याशी मला विवाह करायचा. मग अरे देवाचा अवतार आपल्या घरी होणार आहे. आणि मग थांबले, दोघांनाही तपश्चर्या केली. आणि मग त्यांच्या घरी कपिल भगवंताचं प्राकट्य झालं. 24 अवतारांपैकी 5वा अवतार आहे कपिल भगवंताचा. कपिल भगवान मी जातो म्हणे आता परमात्म्याला तुला स्वाधीन करतो कपिल देवांच्या, आणि मी चाललो तपश्चर्याला. लक्षपूर्वक ऐका आता. पती कुणाला म्हणतात, पती कशा असावेत. जे पती आपल्या पत्नीचा हात यदुपतींच्या हातात देतात किंवा रघुपतींच्या हातात देतात ते खऱ्या अर्थाने पती आहेत. वास्तविक पाहता आपल्या सर्वांचे पती तेच आहेत, सगळ्यांचे पती. पती कुणाला म्हणतात, जो पालन करतो तो खऱ्या अर्थाने पती. मग आपल्या सर्वांचं पालन कोण करतो, परमात्मा, तो पती. हे पती त्या ठिकाणी हे पती काय आहेत, माध्यम त्या पतीपर्यंत पोहोचण्याकरिता. मग पती कोणाला म्हणतात, जे पती आपल्या पत्नीचा हात यदुपतींच्या हातात देतात किंवा रघुपतींच्या हातात देतात ते खऱ्या अर्थाने पती आहे. कर्दमजी म्हणू लागले आता त्या ठिकाणी तुला मी कपिल भगवंताच्या स्वाधीन केलं, आणि कपिल भगवंताच्या आज्ञेनं ते आपले पुत्र आहेत पण खऱ्या अर्थाने आहेत भगवान, म्हणून त्यांच्या आज्ञेने मी आता चाललो म्हणे वनामध्ये तपश्चर्या करण्याकरता. आणि कर्दमजी ऋषी वनामध्ये तपश्चर्या करण्याकरता निघून गेले. आता कपिल भगवान त्या ठिकाणी मोठे झालेले आहेत, आईची सेवा करतायत. सांख्यशास्त्राचा प्रचार करण्यासाठी, भक्ती मार्गाचा, योग मार्गाचा प्रचार करण्यासाठी कपिल भगवंतांना अवतार घेतला. बरकतांगडेत आहे देवहूतीच्या ठिकाणी, कर्दमजींच्या ठिकाणी. आणि मग एक दिवस गेली देवहूती कपिल भगवंताच्या जवळ. म्हणे देवा
मला माहिती आहे तुम्ही देव आहात, तुम्ही आमच्या उदरी अवतार घेतला, पण तुम्ही खऱ्या अर्थाने भगवान आहात, माझा उद्धार करा. मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे, मला सांगा संत कोणाला म्हणतात? सांगू लागले कपिल भगवान, म्हणजे ज्यांना बघितल्यानंतर माझी आठवण होते त्यांना संत म्हणतात. ज्यांच्याकडे बघितल्यानंतर परमात्म्याची आठवण होते त्यांना कोण म्हणतात? संत म्हणतात. पुढचं विचारलं, म्हणजे भक्ती त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आली, हे कसं त्या ठिकाणी समजावं? म्हणजे नदी जशी सागराला मिळण्यासाठी उतावळी होते, तसं भगवंताला मिळण्यासाठी आपला जीव त्या ठिकाणी उतावळी होईल. खाण्यापिण्यावर सुद्धा त्या ठिकाणी लक्ष राहणार नाही. कधी त्या ठिकाणी जे आपलं कर्तव्य आहे, कधी त्या ठिकाणी ते आवरेल, कधी मी भगवंताचं भजन करील, कधी भगवान भेटतील असं आपल्याला वाटेल, तेव्हा समजावं आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने भक्ती आली. म्हणे ध्यान कुणाचं करावं? म्हणजे साकाराचं ध्यान करावं, निराकाराचं ध्यान नसतं, कारण निराकाराला आकारच नसतो. मग ध्यान कसं करता येईल? ध्यान कुणाचं करत असतात? मग साकाराचं ध्यान करत असतात. सगळं ज्ञान समजावून सांगितलं आणि कपिल भगवान त्या ठिकाणी गंगासागराला निघून गेले, तिथे राहू लागले. इकडे ज्ञान प्राप्त करून घेतलं आणि त्याचं चिंतन करू लागली. देव होती, समाधी लागली आणि शेवटी काय झालं माहिती का? शरीर त्या ठिकाणी आपोआप द्रवीभूत होऊन नदी बनलं. नदी, पवित्र अशा प्रकारची नदी. कपिल भगवान आले, पूजन वगैरे केलं. धन्य धन्य त्या ठिकाणी आहे देवहूतीजी. शरीर त्या ठिकाणी नदी बनून गेलं आणि सगळं त्या ठिकाणी पूजा वगैरे करून कपिल भगवान पुन्हा गंगासागराला गेले. समुद्रानं पूजन केलं कपिल भगवंताचं आणि त्या समुद्रामध्येच कपिल देवांनी समाधी अशा प्रकारची घेतली आणि तिथेच राहू लागले. कपिल आश्रम आहे ना गंगासागरला, ते कपिल भगवंताचं स्थान आहे. तिथेच त्या ठिकाणी समाधी लावली समुद्रामध्ये आणि तिथे राहू लागले. इथे या ठिकाणी तृतीय स्कंद पूर्ण झाला आणि चतुर्थ स्कंदामध्ये भगवान शंकराची असणारी पत्नी सती हिचं त्या ठिकाणी चरित्र वर्णन करून सांगतात. लक्षपूर्वक ऐका. भगवान शिवजी एकदा म्हटले होते की ज्यावेळेस ही सती माझ्या स्वामीवर अविश्वास दाखवील, भगवान शिव म्हटले ही सती ज्या वेळेस माझ्या स्वामींवर अविश्वास दाखवील. भगवान शंकराचे स्वामी कोण आहेत? भगवान शंकरांचे स्वामी कुणाचं भजन करतात? भगवान शंकर भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. तुम्हाला भगवान शंकरांचे स्वामी कोण आहे? प्रभू रामचंद्र भगवान.
एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. वैष्णव म्हणजे बाल कृष्ण भगवान की जय. आणि मग शिवाजी म्हणू लागले, माझ्या स्वामींवर जेव्हा ही अविश्वास दाखवील तेव्हा मी हिचा त्याग करील. ब्रह्माजी म्हटले ठीक आहे. आणि मग संयोग त्या ठिकाणी बनवला. आपल्या सगळ्यांना माहितच आहे. आवाज करू नका, बोलू नका सारखा फक्त बोलू नका. शिवाजी म्हटले ज्यावेळेस माझ्यावर अविश्वास दाखवील तेव्हा मी हिचा त्याग करील. मग संयोग बनवला ब्रह्मदेवाने. रामचरितमानस मध्ये दंडकारण्यामध्ये जेव्हा प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधाकरता त्या ठिकाणी चाललेले होते, गुप्त रूपाने राहून मनुष्य रूपाने लीला करत होते. वृक्षवेली खऱ्या अर्थाने ते ऋषीमुनी आहेत, पण लीला त्या ठिकाणी करायची कळू द्यायचं नाही कोणाला. आणि म्हणून त्यांना प्रगाढ आलिंगन देत होते आणि हे सीते असं त्या ठिकाणी म्हणत होते. हे कळालं शिवजींना माझे हे स्वामी आहेत. आणि म्हणून लगेच गेले, दर्शन त्या ठिकाणी केलं. प्रभू रामचंद्रांचं, श्रीरामांचा विजय असो, माझ्या स्वामींचा विजय असो. हे पाहिलं सीतादेवीने, आपलं सतीने पाहिलं. पण सतीचा काही विश्वास बसेना. म्हणे असे कुठे त्या ठिकाणी स्वामी असतात का? हे काय कुठं प्रभू रामचंद्र असतील का? म्हणे देव असतील का? हे झाडाला आणि वेलीला त्या ठिकाणी हे सीते एवढे त्या ठिकाणी पत्नीसाठी आसक्त आहे. असे कुठं प्रभू असतात का? अविश्वास त्या ठिकाणी दाखवला. आणि बोलले होते शिव ज्यावेळेस माझ्या स्वामीवर अविश्वास दाखवील त्यावेळेस त्याग करील. आणि मग त्याग त्या ठिकाणी केला सतीचा. आणि मग सतीला वाटू लागलं स्वामींनी आपला त्याग केला, आपण यांच्या स्वामींवर अविश्वास दाखवला, मग ह्या शरीराला ठेवून काय करायचं? मग ते शरीर त्या ठिकाणी दक्ष राजाच्या यज्ञामध्ये सतीनं योग अग्नीने जाळून टाकलं. ठेवायचं नाही म्हणे हे शरीर. आपल्या पतीनेच आपला त्याग केला, मग शरीराला ठेवून काय करायचं? आणि मग पुढे पार्वतीच्या त्या ठिकाणी पार्वतीच्या रूपाने अवतार अशा प्रकारचा घेतला. आणि मग पुन्हा शिवजींनी या पार्वतीचं वरण केलं. म्हटले आता नाही, आता ही माझ्या स्वामीवर विश्वास करते, आता हिचा स्वीकार करायला काही हरकत त्या ठिकाणी नाही, अशी कथा वर्णन करून सांगतात. याच चतुर्थ स्कंदामध्ये ध्रुवाचं चरित्र त्या ठिकाणी आलेलं आहे. उत्तानपाद राजाचा पुत्र ध्रुव. या ध्रुवाच्या आईचं नाव सुनीती. या सुनीतीला बऱ्याच काळ संतती झाली नाही. आणि मग नाविलाजानं सुनीतीच्या म्हणण्यानंच असं आपल्याही त्या ठिकाणी घडतात गोष्टी जीवनामध्ये. बऱ्याच जणांच्या आपण बघतो संतती त्या ठिकाणी होत नाही. पत्नी त्या ठिकाणी गेल्यानंतर मग तीच त्या ठिकाणी सांगते तिच्या मनानुसारच, आता काही संतती होत नाही, तुम्ही दुसरं लग्न करा, वंश त्या ठिकाणी आपला वाढला पाहिजे. आणि मग तीच म्हटली उत्तानपाद राजाला, आता त्या ठिकाणी दुसरं लग्न करा. आणि म्हणून सुनीतीचीच सख्खी बहीण सुरुची हिच्या बरोबर दुसरं लग्न केलं उत्तानपाद राजानं. तिच्या बरोबर लग्न केल्यानंतर या सुनीतीला मुलगा झाला ध्रुव. असा त्या ठिकाणी वनवास जीवनामध्ये प्रत्येकाचा असतो. मुलगा होत नाही म्हणून लग्न त्या ठिकाणी दुसरं लावून दिलं जातं. दुसरं लावून दिलं की मग पहिलीला मुलगा होतो, है का नाही? अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग काना मागून आली अशी अवस्था होऊन जाते. आवडती पत्नी झाली मग ही मागची सुरुची तिरस्कार करायला लागली ध्रुवाचा. ध्रुव त्या ठिकाणी मुलगा झाला सुनीतीला आणि सुरुचीला मुलगा झाला उत्तम. खेळू लागले दोघं जण बापाच्या मांडीवर बसण्याकरिता. ध्रुव त्या ठिकाणी व्याकुळ आहे. उत्तमाला त्या ठिकाणी उचलून घेतलं राजानं. ध्रुव त्या ठिकाणी म्हणतो बाबा मलाही तुमच्या मांडीवर बसायचं, घ्या ना. घेतलं नाही राजाने. सुरुची म्हणू लागली म्हणे ए ध्रुवा तू त्या ठिकाणी राजाच्या मांडीवर बसू शकत नाही. तुला जर राजाच्या मांडीवर बसायचं असेल ना
तर जा म्हणे वनामध्ये भगवंताची आराधना कर आणि भगवंताला वरदान मागून घे की मला सुरुचीच्या पोटी जन्माला घाल. एवढं अवघड सांगितलं. म्हणजे अगोदर मरायचं आणि दुसरा परत जन्म घ्यायचा, तेव्हा इच्छा उदारी घ्यायचा तोही, आणि नंतर राजाच्या मांडीवर बसायचं. एवढं कठोर बोलू लागली. 5च वर्षाचं वय आहे ध्रुवाचं, क्षत्रिय आहे. अतिशय राग आला. धावत त्या ठिकाणी आपल्या सुनीती मातेकडे गेला. आई, मला असं त्या ठिकाणी स्थान मिळवायचं की जिथून मला कुणी उतरवू शकणार नाही, असं मला स्थान प्राप्त करायचंय. म्हणे बाळा, हे स्थान त्या ठिकाणी तुला भगवंताशिवाय कुणीच देऊ शकत नाही, आणि म्हणून जा वनामध्ये भगवंताचं भजन कर. अपने मन को ही मंदिर बना लो, श्याम सुंदर दास में बिठालो. अपने मन को ही मंदिर बना लो, श्याम सुंदर दास में बिठालो. अपने मन के मंदिर बना लो, श्याम सुंदर दास में बिठालो. अपने मन को ही मंदिर बना लो, श्याम सुंदर दास में. आपल्या मनालाच त्या ठिकाणी मंदिर बनव आणि श्याम सुंदराला त्या ठिकाणी बसव. वनामध्ये जा, भजन कर. आईनं उपदेश केला मुलाला. आणि ध्रुव त्या ठिकाणी वनामध्ये जाऊ लागला. जात असताना नारदजी महाराज भेटले. म्हटले, अरे एवढं तुझं खेळण्या बागडण्याचं वय आहे म्हणे. वनामध्ये हिंस्र त्या ठिकाणी पशु असतात, पक्षी असतात, तुला खाऊन टाकतील ना. नाही म्हणे, काही जरी झालं तर मला भगवंताची आराधना त्या ठिकाणी करायची. मला